संपूर्ण देशात कोरोना विषाणू व त्याच्याशी बचाव संबंधित चर्चा, बैठकी, उपक्रम, कार्यवाही सुरू आहे। तर दुसरीकडे मेळघाटात अवैध व नियमबाह्य खरेदी करून नेहमीप्रमाणे गैरप्रकार व भ्रष्टाचार स्थानिक प्रशासनाद्वारे केल्याचं उघडकीस आलं आहे। मेळघाटातील एकूण 62 ग्रामपंचायतीमधील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये फॉगिंग मशीन खरेदी करण्यात आली आहे व हायमास लाईट बसविण्यात आले होते। ही मशीन व लाईट 14 वित्त आयोग निधीतून खरेदी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। निवडणूकपूर्वी सर्व ग्रामपंचायती आपापला 14 वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याच्या मार्गी लागल्याचं चित्र मेळघाटात दिसत होतं। मात्र ऐन निवडणुकीपूर्वी कोरोना व्हायरस आल्यामुळे निवडणूक स्थगित करून पुढे ढकलण्यात आली आहे। तरी पण धारणेतील ग्रामपंचायतीमध्ये हा गैरप्रकार करण्याची योजना सुरूच होती व शेवटी खोटे व बनावट ठराव पास करून फॉगिंग मशीन खरेदी करण्यात आली आहे व या खरेदीमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचं समोर येत आहे। असाच प्रकार हायमास लाईट संबंधित झाला आहे। अत्यंत निकृष्ट दर्जाचे लाईट खरेदी करून लावल्यामुळे अवघ्या 4 ते 5 महिन्यात बहुतांश लाईट बंद पडले आहे। आता या प्रकरणात चौकशी समिती गठीत झाली आहे। पंचायतचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, एक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी अशी एक बाहेरील समिती या प्रकरणात चौकशी करीत आहे। चौकशीअंती कोणाच्या डोक्यावर कार्यवाहीची तलवार आदळणार याकडे सर्व मेळघाटवासियांचे लक्ष वेधले आहे। खरेदी केलेल्या फॉगिंग मशीनमध्ये कमिशनर खोरी व गैरप्रकार झाल्याचं उघडकीस झाल्यानंतर खरेदी कोणी केली याबाबत एकमेकांवर ढकलाढकली सुरू असल्याचं चित्र पंचायत समिती धारणेत दिसून येत आहे। फॉगिंग मशीन और हाइमास लाइट के संबंध में निवेदन देकर चौकसी के आदेश दिए हैं। गैर प्रकार के मिलने पर उचित कार्रवाई की जाएगी। सभी सदस्यगण और मैडम की अध्यक्षता में जो चर्चा हुई है फॉगिंग मशीन और हाई मास लाइट के विषय पर काफ़ी इसमें भ्रष्टाचार, हमने एक लेख पढ़ा, काफ़ी उससे हमको अनुमान लगा कि कहीं ना कहीं से भ्रष्टाचार हुई है। ग्रामसेवकांकडून माहिती विचारली असता वरिष्ठ प्रशासनाकडून मिळाल्याचं सांगण्यात येत आहे। किंमत व कोटेशन काहीच माहिती नसल्याचं सुद्धा काही ग्रामसेवकांनी सांगितलं आहे। गंभीर बाब अशी की या खरेदीबाबत कोणतीच माहिती गटविकास अधिकाऱ्यांना व सभापतींना सुद्धा नाही। पंचायत विस्तार अधिकाऱ्यांनी परतवाड्यातील आपल्या सेटिंग असलेल्या एका दुकानातून ही फॉगिंग मशीन खरेदी केली आहे व मोठा कमिशन यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांनी व ग्रामसेवकांना प्राप्त झाला आहे असेही बोलल्या जात आहे। आता वरिष्ठ प्रशासन या प्रकरणात कोणती कार्यवाही करणार हे पाहण्यायोग्य बाब आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।